नमस्कार मित्रांनो, पोलीस भरती GKGS मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज महाराष्ट्राचा भूगोलमध्ये काही महत्त्वाचे क्वेश्चन आणि आतापर्यंत आपण 3 भाग बघलेले आहे. नंतर तुम्ही आजचा चौथा भाग बघा. क्वेश्चन नंबर 1. महाराष्ट्रातील डॅश या नदीला दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते. कोणत्या नदीला? गोदावरी नदीला. गोदावरी नदीचा त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी उगम होतो आणि त्याची भारताची लांबी 1450 किलोमीटर आहे. 1450 किलोमीटर. आणि महाराष्ट्राची लांबी 668 किलोमीटर. 668 किलोमीटर. क्वेश्चन नंबर 2. महाराष्ट्र राज्याची नागरी लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के आहे? किती टक्के आहे मित्रांनो? नागरी लोकसंख्या 45.2% आहे. 45.2% आहे नागरी लोकसंख्या. भारतातील पहिली पर्यटन जिल्हा हा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला मिळाला आहे? कोणत्या जिल्ह्याला मिळाला आहे मान? सिंधुदुर्ग जिल्ह्याला महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा. प्रामुख्याने कोणत्या तालुक्यात तांबडी माती प्रकारची जमीन आढळते? कुठे? महाबळेश्वर, सातारा या ठिकाणी. महाबळेश्वर, सातारा या ठिकाणी. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण पण आहे. पाचगणी पण हे थंड हवेचे ठिकाण. हे कुठे आहे? हे महाबळेश्वर या ठिकाणी आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. कोयना नगरला कोणत्या वर्षी भूकंपाची भीषण तडाखा बसला आहे? कोणत्या वर्षी बसला आहे? 1967 ला. 1967. सातारा जिल्ह्यात कोणत्या पहिला आधुनिक साखर कारखाना 1933 मध्ये स्थापना झाला? कोणता झाला आहे? फलटण शुगर वर्क्स. फलटण शुगर वर्क. लक्षात राहू द्या मित्रांनो. आणि प्लीज मित्रांनो, लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करत चला. आणि आपण असे दररोज व्हिडिओ घेत राहूया. बघत राहा सगळ्या व्हिडिओ. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. मराठी विश्वकोश निर्मिती मुख्य कार्यालय कुठे आहे? हे वाई या ठिकाणी आहे. वाई या ठिकाणी. मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्य कार्यालय कुठे आहे? हे वाई या ठिकाणी आहे. भवानी चित्रसंग्रहालय हा ग्रंथालय कोणत्या शहरात आहे? औंध या ठिकाणी आहे. औंध. कोणता पिकनिक पॉइंट महाबळेश्वर इथे नाही? कोणता नाही? टेबल लँड. टेबल लँड हे महाबळेश्वर या ठिकाणी नाही. महाबळेश्वरचा माथा समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? किती उंचीवर आहे? 1438 मीटर. 1438 मीटर. कोणती टेकडी खटाव विभागात येत नाही? कोणती येत नाही? वेंगळगड. वेंगळगड ही टेकडी खटाव विभागात येत नाही. कोणती नदी कृष्णा नदीला पश्चिमेकडून वाहते आणि उजव्या साईडला मिळते? कोणती मिळत नाही मित्रांनो? वसना मिळत नाही. वसना. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. येलदरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? कोणत्या नदीवर? पूर्णा नदीवर. पूर्णा नदीवर. हे कोणत्या नदी कुठे आहे? येलदरी धरण हे बुलढाणा या ठिकाणी आहे. पूर्णा नदीची, तापी नदीची ही पूर्णा नदी उपनदी आहे. नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो? हे गोंदिया जिल्ह्यात आहे. गोंदिया. नागझिरा अभयारण्य हे गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. हिंगोली जिल्हा परिषद स्थापना केव्हा झाली आहे? कोणत्या वर्षी झाली? 1999 ला. 1999 ला. हिंगोली जिल्हा परिषद स्थापना 1999 ला झालेली आहे. पालघर जिल्ह्यातील सूर्यमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? हे मोखाडा तालुक्यात आहे. मोखाडा तालुक्यामध्ये आहे. पालघर जिल्ह्यातील डॅश हे मत्स्य व्यवसायाचे प्रमुख केंद्र आहे. कोणते आहे? सातपाटी मत्स्य व्यवसायाचे प्रमुख केंद्र आहे. महाराष्ट्राचा अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे? हा सिंधुदुर्ग आहे. सिंधुदुर्ग. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. जनगणना 2011 नुसार महाराष्ट्रात देशातील लोकसंख्येच्या बाबतीत कितवा क्रमांक लागतो? कितवा क्रमांक लागतो? हा दुसरा क्रमांक लागतो. दुसरा. पहिला कोणता आहे? पहिला आहे बिहार राज्य आहे. बिहार राज्य. घनतेनुसार मिळेल ते बिहार राज्याचे ते 1 नंबरला. देवीच्या 3.5 शक्तिपीठापैकी अर्धपीठ कोणती आहे? कोणत्या आहे मित्रांनो? सप्तशृंगी वनी नाशिक या ठिकाणी आहे. देवीच्या 3.5 शक्तिपीठापैकी अर्धपीठ हे कोणते आहे? सप्तशृंगी वनी नाशिक या ठिकाणी आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना महाराष्ट्र क्रमाने येणाऱ्या जिल्ह्यांचे क्रम लावा. कोणता आहे मित्रांनो? नाशिक, औरंगाबाद, जालना आणि परभणी. हे लक्षात राहू द्या. कल्याण सोना ही कोणत्या धान्याची जात आहे? कोणत्या आहे? गहू धान्याची जात आहे. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक महानगरपालिका आहेत? कोणत्या आहेत? हे ठाणे या ठिकाणी. ठाणे
जिल्ह्यामध्ये 5 महानगरपालिका आहेत. कोणत्या जिल्ह्यातील सीमा वर्धा जिल्ह्यात लागून नाही? कोणत्या जिल्ह्यात नाही? भंडारा नाही. भंडारा कुठे आहे? भंडारा, गोंदिया, गडचिरोली पूर्व साईडला आहे महाराष्ट्राच्या. कोणत्या राष्ट्रीय महामार्ग वर्धा जिल्ह्यातून जात नाही? कोणते जात नाही? NH16 जात नाही. NH16. सेवाग्राम गावाचे पूर्वीचे नाव काय होते? सेगाव होते. सेगाव. गिरिजा ही कोणत्या पिकाची प्रमुख जात आहे? कोणती आहे? एरंडी. एरंडी ही गिरिजा हे पिकाची प्रमुख जात आहे. बडसा हे गुफा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? हे पुणे जिल्ह्यात आहे. पुणे जिल्ह्यात. बेडसा ही गुफा मंदिराची कोणत्या जिल्ह्यात आहे? हे पुणे जिल्ह्यात आहे. मेळशेज घाट. मेळशेज घाट कुठून कुठपर्यंत आहे मित्रांनो? आळेफाटा ते कल्याण या ठिकाणी. आळेफाटा ते कल्याण या ठिकाणी. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठची स्थापना केव्हा झाली? जळगाव 1989 जळगाव या तेव्हा झालेली आहे. अनेर धरण हे कोणत्या जिल्ह्यात आहे? अनेर धरण हे धुळे जिल्ह्यात आहे. धुळे जिल्ह्यात. पूर्व महाराष्ट्राचे विशेष चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात? मालगुजरी म्हणतात. मालगुजरी. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्मस्थान हे कुठे झाले आहे मित्रांनो? चौंडी या ठिकाणी. चौंडी या ठिकाणी. सलाबत खानचा मकबरा हे कोणाचे वास्तविक नाव आहे? कोणाचे आहे? चांदबिबी महालचे आहे. चांदबिबी महाल. उल्कापिंडामुळे निर्माण झालेल्या खाऱ्या पाण्याचे सरोवर हे कोणत्या जिल्ह्यात आहे? हे बुलढाणा जिल्ह्यात आहे. बुलढाणा जिल्ह्यात. लोणार सरोवर. महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर कोणते आहे? कळसुबाई आहे. कळसुबाई. तिची लांबी किती आहे? 1646 आहे. 1646 मीटर. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारे आंबोली हे कोणत्या जिल्ह्यात आहे? हे सिंधुदुर्ग या ठिकाणी आहे. सिंधुदुर्ग या ठिकाणी. गोदावरी नदीचा उगम कुठे होतो? त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी होतो. त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी. भंडारदरा धरण हे कोणत्या नदीवर आहे? हे प्रवरा नदीवर आहे. प्रवरा नदी. भंडारा धरण हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हे अहमदनगर मध्ये आहे. अहमदनगर. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे? हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. नायगाव अभयारण्याची कशासाठी प्रसिद्ध आहे? हे मोरसाठी प्रसिद्ध आहे. मोर. महाराष्ट्रात संरक्षण संहिता बनवण्याचा कारखाना कुठे आहे? हे अंबाझरी नागपूर या ठिकाणी आहे. महाराष्ट्रात संरक्षण साहित्य बनवण्याचा कारखाना कुठे आहे? अंबाझरी नागपूर या ठिकाणी आहे. खरोसा लेणी कोणत्या तालुक्यात आहे? औसा तालुक्यात आहे. औसा. खरोसा लेणी कुठे आहे? हे लातूर या ठिकाणी आहे. महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे? हे बेसाल खडकापासून बनलेले आहे. बेसाल खडकापासून बनलेले आहे. महाराष्ट्रात ठिबक सिंचन पद्धती कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त ठरली जाते? हे फल उत्पादनासाठी समजले जाते. फल उत्पादन. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील डॅडॅश हे येथे जलविद्युत केंद्र आहे. कुठे आहे? हे खापोली या ठिकाणी आहे. खापोली हे कुठे आहे? रायगड जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्यावरील पहिला पर्यटन प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यात डॅडॅश येथे पूर्ण झाला. कुठे झाले आहे? हे गुहागर या ठिकाणी पूर्ण झाले आहे. गुहागर. कोकणातील नद्यांचा डॅडॅश हा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे. कोणता आहे? हे सह्याद्री पर्वत आहे. सह्याद्री पर्वत. सह्याद्री पर्वताची एकूण लांबी किती आहे? 1600 किलोमीटर आहे. 1600 किलोमीटर. हे कुठून कुठपर्यंत धावते? एक महाराष्ट्रापासून ते तमिळनाडू पर्यंत सह्याद्री पर्वत आहे. आणि महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वताची लांबी किती आहे? 420 किलोमीटर आहे. 420 किलोमीटर. या शहरास महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणले जाते. कोणत्या शहराला कोणते म्हणले जाते? इचलकरंजी याला म्हटले जाते. इचलकरंजी. डॅडॅश या शहरांच्या मध्यवर्ती स्थानापासून देशाचे हवाई, लोह आणि राष्ट्रीय मार्गाचे तसेच संदेश वाहनाचे केंद्र बनलेले आहे. कोणते बनलेले आहे? नागपूर हे बनलेले आहे. नागपूर. निंबकर ॲग्रो रिसर्च इन्स्टिट्यूट सातारा जिल्ह्यात कुठे आहे? हे फलटण या ठिकाणी आहे. फलटण या ठिकाणी. कान्होजी आग्रो यांचे स्मारक कुठे आहे? अलिबाग या ठिकाणी आहे. कान्होजी आग्रो यांचे स्मारक कुठे आहे? अलिबाग या ठिकाणी आहे. अल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनलेले आहे? हे बॉक्साइट पासून बनलेले आहे. बॉक्साइट पासून बनलेले आहे. जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते? हे रत्नागिरीमध्ये आढळते. रत्नागिरीमध्ये आढळते.
तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते? हे भंडारा जिल्ह्यात केली जाते. तलावातील मासेमारी हे कोणत्या जिल्ह्यात केली जाते? भंडारा जिल्ह्यात केली जाते. महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? हे गोदावरी नदीवर आहे. गोदावरी नदीवर. जायकवाडी धरण कुठे आहे? हे छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील कोणत्या आदिवासी जमात दिसून येते? कोणते दिसून येते? माडिया गोंड. माडिया गोंड ही जमात गडचिरोली जिल्ह्यामध्ये दिसून येते. सांगली जिल्ह्यातील औंधपूर हे देवस्थान कोणत्या नदीवर बसलेले आहे? हे कृष्णा नदीवर बसलेले आहे. कृष्णा नदीवर. कोणता तालुका नंदुरबार जिल्ह्यात नाही? कोणता नाही? हे शिरपूर नाही. शिरपूर. मराठवाडा विभागात कोणता जिल्हा येत नाही? कोणता येत नाही? वाशिम येत नाही. वाशिम. हे कोणत्या विभागात येतो? हे अमरावती विभागामध्ये येतो. नांदेड शहर हे कोणत्या नदीकाठावर बसलेले आहे? हे गोदावरी नदीवर बसलेले आहे. गोदावरी नदीवर. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. महाराष्ट्र राज्यातील पूर्वेकडील कोणत्या जिल्ह्यात तळ्यांची संख्या जास्त आहे? हे भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. भारतातील पहिले मानव व रहित विमान तयार करण्याचे श्रेय कोणाला देत जाते? हे एस.बी. तळबंदे यांच्यावर जाते. महाराष्ट्रात राज्याची सागरी किनाऱ्याची लांबी किती आहे? एकूण 720 किलोमीटर आहे. 720 किलोमीटर. महाराष्ट्रातील हरिहरेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे? हे समुद्र किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. समुद्र किनाऱ्यासाठी हरिहरे हे प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा संत्री उत्पादनाच्या आघाडीवर आहे? हे नागपूर जिल्हा आहे. याला पिंक सिटी म्हणून संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे नागपूर जिल्हा. महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामी कालावधी कोणता आहे? हे ऑक्टोबर आणि मार्च महिना. ऑक्टोबर आणि मार्च महिना. नंदुरबार जिल्ह्याची सरहद्दी वाहणारी नदी कोणती आहे? ही नर्मदा नदी आहे. नर्मदा नदी. नर्मदा नदी हे फक्त नंदुरबार जिल्ह्यामधून जाते. त्याची महाराष्ट्राची लांबी किती आहे? 54 किलोमीटर आहे. 54 किलोमीटर. महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र हे कोणत्या जलसिंचनाखाली बसलेले आहे? हे विहिरीसाठी जलसिंचनाखाली बसलेले आहे. सगळ्यात जास्त विहिरी कुठे आहे? तर ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्रातील दगडी कोळशाचे खाणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? कोणत्या आहेत? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्रातील दगडी कोळशाचे खाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहेत. तापी खोऱ्यातील जमिनीचा सर्वसाधारण उतारा कोणत्या दिशेला आहे? हे पश्चिम दिशेला आहे. पश्चिम दिशेला. तापी आणि नर्मदा हे पश्चिम वाहिनी नद्या आहेत. तापी नदीची आपल्या महाराष्ट्रातील लांबी किती आहे? हे 208 किलोमीटर आहे. 208 किलोमीटर. सुवर्णदुर्ग किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? हे दापोली तालुक्यात आहे. दापोली तालुक्यात. कोणती नदी अरबी समुद्रात जाऊन मिळते? कोणती मिळते? नर्मदा नदी मिळते. नर्मदा आणि तापी दोन अरबी समुद्रात जाऊन मिळतात. रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन जिल्हा सिंधुदुर्गचे निर्माण झाले. केव्हा झाले? 1 मे 1981 ला. 1 मे 1981 ला. रत्नागिरी जिल्ह्यात असणारा कोयना प्रकल्प हे एक भाग असलेला जलविद्युत प्रकल्प कुठे आहे? हे पोफली या ठिकाणी आहे. पोफली या ठिकाणी. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देशभूजा गणपती मंदिर कुठे आहे? हे हेंदवी या ठिकाणी आहे. हेंदवी या ठिकाणी. कोकणात कोणती वने आढळतात? उष्णकटिबंधीय सदाहरित वने आढळतात. कोकणात कोणती वने आढळतात? उष्णकटिबंधीय सदाहरित वने आढळतात. दूधपापेश्वर मंदिर हे कोणत्या तालुक्यात आहे? हे राजापूर तालुक्यात आहे. राजापूर तालुक्यामध्ये आहे. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ चान्सलर कोण राहतात त्याचे? हे राज्यपाल असतात. राज्यपाल. पृथ्वी स्वतःभोवती गोल फिरते हा शोध प्राचीन काळी कोणत्या व्यक्तीने लावला होता? कनक ऋषी यांनी लावला होता. कनक ऋषी याने पृथ्वी स्वतःभोवती गोल फिरते याचा शोध कनक ऋषी यांनी लावला होता. सुब्रान हा शब्द कोणत्या लोकनृत्याने संबंधित आहे? हे धनगरी नृत्य आहे. धनगरी नृत्य. महाराष्ट्रात कोणत्या राज्याची सीमा लागून नाही? हे आंध्र प्रदेशची लागून आहे. आंध्र प्रदेश. कोणत्या पिकासाठी बीटी हे तंत्रज्ञान वापरले जाते? कोणते? कपाशीसाठी. कपाशी. तेलिया हा रोग कोणत्या पिकाशी संबंधित आहे? हे डाळिंबशी संबंधित आहे. तेलिया हा रोग कोणत्या पिकाशी संबंधित आहे? हे डाळिंबसाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र कोणते मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो? हे नैऋत्य मोसमी वारे नुसार पाऊस पडतो.
उजनी हे धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? हे भीमा नदीवर बांधले आहे, भीमा नदीवर. उजनी हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सोलापूरमध्ये आहे, सोलापूरमध्ये आहे. आणि उजनी धरणाचे नाव काय आहे? यशवंत सागर आहे, यशवंत सागर. येथेच आपला व्हिडिओ संपला. जय हिंद, जय महाराष्ट्र.